नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत, ती म्हणजे की हळदीचं दूध पिण्याचे फायदे। तर मित्रांनो, यामध्ये हळदीचं दूध कसं सेवन केलं पाहिजे आणि याची कुठपर्यंत आपल्याला फायदे राहणार आहे या संदर्भात आजची माहिती आहे। हळदीचं दुधाचं सेवन लोक बऱ्याच वर्षापासून करत आहात। आयुर्वेदात ह्या दुधाला गोल्डन मिल्क असं म्हटलं जातं। हळदीचं दूध ह्युमिडिटी वाढवण्यासाठी बरेच लोक पितात। हळदीचं दूध प्यायल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात। सी ऑल हर्ट सेंटरच्या संस्थापक MBBS डॉक्टर बिमल छाजर यांनी एक सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे। रात्री झोपण्याआधी हळदीचं दूध प्यायल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात। यामध्ये हळदीचं दूध पिण्याची योग्य पद्धत काय, आता हळदीचं दूध कोणी प्यावं आणि कोणी पिऊ नये हे आता समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम आहे हळदीचं दूध पिण्याचे फायदे। मित्रांनो, हळदीच्या दुधात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराला सूज कमी होण्यास मदत होते। सूज कमी करणं हार्टसाठी फायदेशीर ठरतं। यामुळे फक्त बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोल होत नाही, तर तब्येत देखील चांगले राहण्यास मदत होते। यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि त्वचा तसंच पचनक्रिया चांगली राहते। हळदीला कॅर्क्युमिनने अँटिक्टिव्ह ताणतणाव कमी करते आणि शरीरातील बॉडी सेल्स डॅमेज होण्यापासून बचाव होतो। आता दुसरं म्हणजे हळदीचं दूध पिण्याचं योग्य पद्धत कोणती। तर मित्रांनो, हळदीच्या दुधात काळी मिरी, दालचिनी आणि आलं घालू शकतात। यामुळे यातील पोषक तत्व वाढतात। त्यामुळे हळदीचं दूध घेण्यासाठी स्किम्ड मिल्क किंवा फ्लॅट बेस्ड मिल्क घेऊ शकतात। हळद 2 चमच्यापेक्षा जास्त घेऊ नका। जर तुम्ही हार्टचे रुग्ण असाल तर लो फॅट दुधाचा वापर करा। संतुलित आहार आणि योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास तुम्हाला हळदीच्या दुधाचे फायदे मिळतात। आता नंतर जे येते, कोणत्या लोकांनी जास्त सेवन करू नये। तर तुमच्या शरीरात गॅस जास्त प्रमाणात तयार होत असेल किंवा तुमचं रक्त पातळ होण्याचं औषध घेत असाल तर ह्या दुधाचं सेवन करू नका। जर तुम्हाला गॉल ब्लडचा त्रास होत असेल तर हळदीचं दुधाचं सेवन करू नका। जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं दुधाची ॲलर्जी असेल किंवा दूध प्यायल्यानंतर त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या। तर मित्रांनो, हे होतं हळदीच्या दुधासंदर्भातली एक छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे। धन्यवाद।